खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी उत्साहात झाले। यावेळी भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उद्घाटन समारंभास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, खोपोली प्रभारी सुनील घरत, निवडणूक प्रमुख यशवंत साबळे, शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील, दिनेश थोरवे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन भाजप खोपोली शहर मंडळ अध्यक्ष अजय इंगुळकर, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, आरपीआय शहराध्यक्ष नितीन वाघमारे आणि सहकाऱ्यांनी केले होते। यावेळी प्रभाग 10च्या उमेदवार अनिता श्याम पवार, उज्ज्वला प्रमोद महाडिक, हरीश विठ्ठल काळे यांच्या शिळफाटा येथील, प्रभाग 7च्या उमेदवार सुजाता नामदेव मोरे, प्रभाग 11च्या उमेदवार सानिया मोहसिन जाधव यांच्या उदय विहारमधील, शेख विक्रम यशवंत साबळे यांच्या कृष्णानगरीतील, प्रभाग 14चे उमेदवार किशोर अनंत पाटील, रेश्मा राजू गायकवाड यांच्या मोगलवाडी रोड येथील, प्रभाग 4च्या उमेदवार माधवी लक्ष्मण रेठे, प्रतीक्षा मयूर रेटरेकर यांच्या लक्ष्मीनगरातील, प्रभाग 5च्या उमेदवार सोनिया मुकेश रुपवते, इंदरमल ताराचंद खंडेलवाल तसेच प्रभाग 6च्या उमेदवार मयुरी सिद्धांत शेलार, संजय जगदीश तन्ना यांच्या खोपोली बाजारपेठेतील निवडणूक प्रचार कार्यालयांचे उद्घाटन झाले। आता या संदर्भात मी आत्ताच ती पत्रकार परिषद मी उभाटा गटाची या ठिकाणी शिवसेनेचे ऐकलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राष्ट्रवादी सुनील तटकरेंचा असणारी राष्ट्रवादी हा विश्वासघाती पक्ष आहे आणि यांनी वेळोवेळी प्रत्येकाच्या पाठीमध्ये खंजीर फुंकण्याचं काम केलेलं आहे। आज उभाटाच्या त्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी सुद्धा त्यांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे की त्यांना सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी फसवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की प्रत्येक वेळी जे पक्ष बरोबर घ्यायचे आणि त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त करून लावायचे, हाच त्यांचा धंदा त्या ठिकाणी आहे। त्यामुळे त्या उभाटावाल्यांना त्या ठिकाणी आता तरी त्यांना देवाकडनं सुखबुद्धी मिळो आणि त्यांनी जे काही आता एकत्रपणे येऊन निवडणूक लढवण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होता तो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हिंदुत्वाच्या विचाराची युती आपण या ठिकाणी केलेली आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय ही पारंपरिक असणारी या ठिकाणची अलायन्स आहे आणि राष्ट्रवादी हा विश्वासघाती पक्ष आहे आणि तो ज्या पक्ष ज्या ठिकाणी घटक पक्ष बरोबर घेतील त्यांना त्या ठिकाणी संपवण्याचंच काम सुनील तटकरे आणि त्यांचे असणारी फिलावर करत आहेत आणि आज ते खोपोलीमध्ये त्यांना पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे त्यांना त्यांचं लग्नावं आम्ही मात्र आमचा धर्म महायुतीचा पाळून या ठिकाणी महायुतीचे सर्वोच्च सर्व उमेदवार आम्ही त्या ठिकाणी निवडून आणणार।